ते मैत्रिणींनो, मी नीलम. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आपण आज उकडीचे मोदक रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य: 1 कप गूळ, 1 कप खोबरे, 2 चमचे तूप आणि काजूचे काही काप. आता या सर्व पदार्थांचे आपण सारण करून घेणार आहोत. त्यासाठी आपण हे सगळे पदार्थ एकत्र करून गॅसवर परतून घेणार आहोत. अशा प्रकारचे सारण तयार होत आहेत. त्यानंतर 1 वाटी पीठ घेऊन या पिठाची उकड काढून हे पीठ चांगल्या प्रकारे मळून घ्यायचे आहे. आणि हे पीठ चांगले उकडल्यानंतर, पिठातून वाफ गेल्यानंतर या पिठाचा मोदकाच्या साच्याने त्याचे छान प्रकारे असे मोदक तयार करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपण बघू शकतात, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मोदकामध्ये पीठ घालून त्यात सारण घालून मोदक तयार झालेले आहेत. त्याचप्रमाणे आपण अशा प्रकारचे मोदक करू शकतो, ज्याप्रमाणे आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहेत. तर उकडीचे मोदक साच्यात दाखवल्याप्रमाणे आपण त्यात आता सारण घालून मोदक तयार केलेले आहेत. याप्रमाणे हे मोदक तयार झाल्यानंतर त्याला वाफेवर ठेवून हे मोदक वाफवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे उकडीच्या मोदकाची रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे. मैत्रिणींनी ज्यांना कोणाला उकडीचे मोदक करायचे आहे त्यांनी या व्हिडिओमध्ये बघा कशा प्रकारचे मोदक तयार झालेले आहेत. आणि जर माझा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. अशा प्रकारे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. धन्यवाद. रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा.